रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी
आठविला हरी हृदय मंदिरी हृदय मंदिरी हृदय
साठविला हरी
विठ्ठल
जिही हृदय मंदिरी त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार तुका मने हरी काही उरून देऊरी त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार विठ्ठल जगननिहित पाने मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यावश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विवेकाने जाने सुघटित समाजात कविले महासिद्धांताचे हृदय रशगती उकलिले लसत भक्ती ज्ञाने तर विला धार्मिक तरू तया ज्ञाने शाते विमल मतेने वंदन करू ओम नमो ज्ञानेश्वरा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मनोजव मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वादरहितं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपद्य ज्ञानम च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधि राज वैराग्ययुक्तम स्विचारवंतम नमामि जोगम श्री सागुरुंतम जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारो आता विठाल साठविला हरी जेही हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार अनंत कृपाधाम महामहिम संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला असून या अभंगातून संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय संत जीवनातील सफलता आणि साधना याचं चिंतन प्रकट करताय विठाल संत जीवनातील भक्त जीवनातील विशेष सफल जीवन आणि त्या सफलतेकरता त्यांनी आपल्या जीवनात केलेली साधना आणि मुक्तत्वाला प्राप्त झालेली सिद्धी याचं चिंतन महाराज या अभंगातून प्रकट करतायत अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वर्णालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य ज्ञान तेजोनिधी विश्व मौली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबारा आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व संत महंत भाविक सज्जन माता भगिनी परिसरातून उपस्थित असणारे सर्व टाळकरी वृंद कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदंगाचार्य पेटी मास्तर चौदार मंडळी या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संत श्रेष्ठ श्री काकांच्या परिसरामधला हा भजनी मंडळ आणि काकांच्या पुण्य अशा पवित्र दरबारामध्ये पावन दरबारामध्ये काकांच्या या परिसरामधले सगळा भजनी मंडळ या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये समापन्न होत असणारा हा भक्ती उत्सव अर्थात अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रामायण हरिपाठ काकडा आणि या नाम सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी सप्ताह कमिटी गावातील भजनी मंडळी अन्नदान करणारी मंडळी वर्गणीदार मंडळी या सगळ्यांच्या वतीने हा सेवा करण्याचा सुयोग प्राप्त झाला विठाल ज्यांच्या विशेष प्रयत्नाने या ठिकाणी येण्याचा योग आला ते या सप्ताहाचे अधिष्ठान असणारे आणि या सप्ताहामध्ये ज्यांची प्रसादाची सेवा असणारे आमचे आदरणीय या सप्ताहाचे अधिष्ठान असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण संतोष महाराज पवार असतील त्याचप्रमाणे ज्ञात आज्ञा सगळे महाराज मंडळी आणि आपल्या गावातील गोपाल भाऊ दंडगुले असतील शहाजी भाऊ कोलते असतील या सगळ्या मंडळींच्या प्रेमास्तव आपल्या सगळ्याचा दर्शनाचा सुयोग प्राप्त झाला आणि आल्यानंतर आता मला अतिशय आनंद झाला आनंद या गोष्टीचा झाला की एवढ्या खेडेगावामध्ये अतिशय सुंदर अशी भजनी मंडळी एवढ्या प्रमाणामध्ये आहे कारण आपला परिसर हा प्रत्येक फळावरती करेक्ट असतो आणि त्यामुळे सगळी परंपरा धरून सुंदर अशी भजनी मंडळी बालगोपाल मंडळी आणि आपल्या नाम सप्ताहाला मी आपल्या पॉम्पलेटमध्ये बघितलं की 40 वर्ष यावर्षी चालू आहे परिसरामध्ये सगळ्यात जुन्या नाम सप्ताह आपला आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा परवाच झाला पैठणमध्ये आणि त्या षष्टीच्या निमित्ताने अनेक वर्षापासून आपला नाम सप्ताह हा चालू आहे ज्यांनी या सप्ताहासाठी योगदान केलं ज्यांनी चालू केलं असेल ते सगळेच आता हजर असतील असंही सांगता येत नाही पण हे इवलेश रूप लाविले द्वारी त्याचा वेलुगल गगनावरी
कोणतीही गोष्टची सुरुवात करणं अतिशय सोपं आहे बाबा. माळ घालणं तर अतिशय सोपं आहे. किती सोपं आहे? माळ फक्त 20 रुपयाला मिळते. माळ केवढ्याला मिळते? 20 रुपयाला. पण तीच पवित्र अशी तुळशीची माळ आयुष्यभर जपवणं, निष्कलंक टिकवणं तेवढं सोपं नाहीये. तसं नाम सप्ताह सुरू करणं सोपं आहे. पैसा असला की 2-3 वर्ष धामधूम मध्ये करायची आणि नंतर सप्ताह बंद पडतो. पण 40 वर्ष जुनाट जुगादीची नाणी म्हणजे अनेक सप्ताह जुना आहे, त्यामध्ये हा नाम सप्ताह आहे. आणि या नाम सप्ताहामध्ये परम भाग्य आहे. भगवंताच्या पवित्र दरबारामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहवासामध्ये हा सेवा करण्याचा सुयोग प्राप्त होतो. विठ्ठल आदरणीय आमचे मृदंगाचार्य यांची पहिल्या दिवशी सेवा होती. आमचे परम मित्र प्रमोद महाराज माने आज महाराजांना थोडस बाहेर कार्यक्रम असल्यामुळे महाराज काही हजर राहू शकले नाही. महाराजांचा या नाम सप्ताहामध्ये महाराज दररोज असतात. महाराजांची पहिल्या दिवशी सेवाही होती आणि त्यांच्यामुळे आज सगळ्यांचा दर्शनाचा योग माझ्या जीवनात मला प्राप्त झाला. सुखी जीवनामध्ये सफलता प्राप्त करून घेणं हे माणसाच्या जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. एरवी जीवनातील सफलता वेगळी आणि गरज वेगळी. मानवी जीवनामध्ये काही गोष्टी आवश्यक आहे, काही गोष्टी अनावश्यक आहे, तर काही गोष्टी अत्यावश्यक आहे. 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितले: आवश्यक, अनावश्यक आणि अत्यावश्यक. म्हणजे काही गोष्टीची माणसाला गरज आहे, काही गोष्टीची माणसाला गरज नाही आणि काही गोष्टी शिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही. विठ्ठल भूक लागल्यानंतर जेवण करणं कसं आहे? आवश्यक आहे. तहान लागल्यानंतर पाणी पिणं आवश्यक आहे. हा कपडा खराब झाला की हा कपडा स्वच्छ करणं कसं आहे? आवश्यक आहे, गरजेचं आहे. पण पोटभर जेवण केलं तसं मगाशी आम्ही जेवलो, पोटभर जेवलो, इतकं जेवलो की प्रमाणाच्या बाहेर जेवलो, असं पोटभर जेवण केलं. आणि पोटभर जेवण केल्यानंतर हात धुतला आणि हात धुतल्यानंतर बैठकीमध्ये आल्यानंतर हात पुढे करायचा आणि काढा बघू. जसं मला विचारायचं आहे तसं जेवण गरजेचं आहे, तसं व्यसन करणे गरजेचं आहे का? दारू गांजा मत पे यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपनों पल्लों का पैसा खर्च कर मोह में मिट्टी आती है. स्वतःचा पैसा खर्च करून जर आपण व्यसन करत असेल तर त्याची आपल्याला गरज नाहीये. बघा, शास्त्र सांगतं आपण जन्माला कुठे यावं आणि आपलं मरण कुठे आहे हे आपल्या हातात नाहीये. जन्माला आल्यानंतर आपण श्रीमंत असावं का गरीब असावं हे आपल्या हातात आहे का? नाहीये. जन्माला आल्यानंतर आपण स्वरूपाने काळं असावं का गोर असावं हे आपल्या हातात आहे का? नाहीये. पण माणसाच्या हातामध्ये 2 गोष्टी आहे. एक आहे संगत आणि दुसरी आहे पंगत. विठ्ठल संगत एवढी महत्वाची आहे. तुकोबारा म्हणतात तुमचं पतन करायचं की तुमचा उद्धार करायचा हा फक्त संगतीवरती अवलंबून आहे. पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे अधमा संत सेवी. तुमचं पतन करायचं, वाटोळं करायचं का चांगलं करायचं हे ज्याच्या संगतीवरती तुम्ही राहता ना त्याच्यावर अवलंबून आहे. कसं अवलंबून आहे? तुकोबारा गाथ्यामध्ये उदाहरण सांगतात. तुम्ही हिरा घ्या आणि तो हिरा तुम्ही ऐरणीवरती ठेवा. ऐरणीवरती ठेवल्यानंतर त्याला वरवून घन घ्यायचा, घन पक्वादाची हातोडी नाही, घन घ्यायचा आणि घनाने वरून टोला टाकायचा, घाव घालायचा. कशावर? हिऱ्यावर. आणि जर तो हिरा फुटला नाही तर ती हिऱ्याची परीक्षा आहे.
हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घरी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. तो हिरा फुटला नाही तर तो खरा हिरा, आणि तो जर फुटला भंगला गेला तर तो ओरिजिनल हिरा नाही. हिऱ्याची परीक्षा आहे. कोणी सांगितलं? तुकोबाने संतांनी सांगितलं. जो हिरा घनाच्या घामाने फुटत नाही, खरो ऐरण आहे, वरून घन आहे, आणि जो हिरा फुटत नाही पण तोच हिरा काही मिनिट, काही सेकंद, काही वेळ ढेकणाच्या संगतीमध्ये आला तर तो भंगला जातो. हा संगती ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, संगे लाडीला साधू, संगे लाडीला साधू. संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. जो हिरा घनाच्या घावाने फुटत नाही तो हिरा काही वेळ ढेकणाच्या संगतीमध्ये गेला तर त्याला चीर पडते, तो भंगला जातो. हा संगतीचा परिणाम आहे. ढेकणाचं काय होतं महाराज? ढेकणाचं फक्त रक्त लागतं. तसा काही समाजामध्ये ढेकणाच्या जातीचा वर्ग आहे. तुम्ही आजूबाजूला बघू नका, आपल्या शेजाऱ्याकडे काही लगेच शेजाऱ्याकडे बघतील. ढेकणाच्या जातीचा काही वर्ग असा आहे, आपण जरी चांगले असलो पण त्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपलं वाटोळ, आपलं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. त्याला ढेकणाचा वर्ग आहे. ढेकून रक्त शोषण करतो तसा समाजामध्ये एक वर्ग आहे की ज्याच्यामध्ये संगतीमध्ये गेल्यानंतर आपलं वाटोळ होतं. बघा, पावसाचा एक थेंब आपल्या तळ हातावरती पडला तर तो आपण पिऊ शकतो. तोच पावसाचा थेंब तापलेल्या तव्यावरती पडला तर त्याचं अस्तित्व नष्ट होतं. तोच पावसाचा थेंब गटारात पडला तर पाय धुण्याच्याही पात्रतेचा राहत नाही. तोच पावसाचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. फक्त फरक एवढाच आहे, त्या पावसाच्या थेंबाने संगती कुणाची करायची याच्यावर त्याचं जीवन अवलंबून आहे. महाभारतामध्ये दोन पात्र अशी आहे, एकाची संगत चुकली आणि एकाची पंगत चुकली. आपलं सर्वसाधारण माणसाचं उदाहरण सांगायचं नाही, नारदाची गादी आहे आणि आम्ही स्वानंद सुखनिवश जोग महाराज संस्थेतले विद्यार्थी आहोत. जे काही सांगायचं ते शास्त्राचं आणि पुराणाचं सांगायचं. विठाल विठाल. महाभारतामध्ये दोन पात्र अशी आहे, एकाची संगत चुकली आणि एकाची पंगत चुकली. ज्याची संगत चुकली तो 5 पांडवापैकी एक आहे, त्याचं नाव काय? कर्ण.
तो जर विस्तार विचार केला तर तो 5 पांडवांपैकी सगळ्यात मोठा आहे, ज्येष्ठ आहे, म्हणजे राजगादीचा अधिकारी पहिला तो आहे. त्याला राजा व्हायला पाहिजे, पण नाही, त्याला मरावं लागलं. का? संगत चुकली. देवाकडे जे 6 गुण आहे ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुणावर व्यवस्थित म्हणून तो भगवंतो यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण देवाने 6 भक्ताला दिले. यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देवने कर्ण हाती कीर्ती दिगंती मिरविली. निळोबाराने 6 चरणामध्ये 2 चरणामध्ये 6 गुण सांगितले. आपल्याला सांगायचं आहे औदार्य देवने कर्ण हाती, म्हणजे ज्यांच्या आपण दरबारात हजर हनुमंतरायाला यश हा गुण प्रदान केला, तसं दातृत्व हा गुण देवाने कोणाला दिला? कर्णाला दिला. ज्या कर्णाने कधी आयुष्यात कोणालाही रिकाम्या हाताने पाठवलं नाही, का? कर्णाला देवाने हा गुण दिला. म्हणजे देवाने ज्याला गुण दिला असन त्याला काही लायकी असन ना, काही पात्रता असन ना. आमदारचं तिकीट सुद्धा सहज मिळत नाही, त्याला सुद्धा पात्रता असावी लागते. म्हणजे तर हे सहज मिळत नाही, तर मग देवाने जे गुण दिला तो सहज मिळू शकतो का? नाही. देवा जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथामध्ये बसलेले होते आणि समोर कर्ण होता, आणि मग देवाला असं वाटलं हा कर्ण आहे ना, अर्जुनाला आठवत नाही. त्याचा रथ, त्याचं चाक असं जमिनीत फसायला लागलं, तरी तो दाताने बाण सोडायचा, दोरी सोडायचा आणि बाण मारायचा. देवाला देखवलं नाही. देवाने ब्राह्मणाचं रूप घेतलं, ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि कर्णाकडे गेला. हे राजा, अरे मला दान दे म्हटले. कर्ण म्हटलं ह्या टायमाला? अरे ह्या टायमाला माझं युद्ध चालू म्हटले. नाही, मला काही माहित नाही, आताच दान पाहिजे. काय देऊ? म्हणजे तुझे पुढचे 2 दात पाडून दे, कारण पुढचे 2 दात हे सोन्याचे होते. देवाने असं म्हटल्यानंतर ब्राह्मणाने म्हटलं तर कर्णाने मागचा पुढचा विचार नाही केला, की मारली आणि पुढचे 2 दात पाडले आणि देऊन टाकले. तुकोबाराने गाथ्यात लिहून ठेवलं, कर्ण भिडता समरांगणी, बाणी व्यापेला रणी. काय तुकोबाराने सांगितलं? काय परीक्षा घेतली तरी सुद्धा कर्णाने परीक्षात पास झाला, पण या कर्णाला संगती कोणाची होती बाबा? दुर्योधनाची होती. संगत चुकली आणि संगत चुकल्यामुळे त्याला मारावं लागलं. विठाल महाभारतामध्ये दुसरं पात्र असं आहे की त्याची पंगत चुकली. काय? कोणाची? पितामह भीष्माचार्यांची. स्वतः कधी पाप केलं नाही हो, कधी पाप केलं नाही. स्वतः नैष्ठिक ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं. ज्या भगवंताने स्वतःचा पण खोटा केला, पण भीष्माचा पण खरा केला. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा श्री. भीष्माचा पण खरा केला. भीष्माचारी इच्छेमरणी होते, पण जेव्हा द्रौपदीचं वस्त्र हरण होत असताना दुःशासन वस्त्र हरण करतो, दुर्योधन सांगतो 5 पांडवांनी माना खाली घातल्या आणि पितामह भीष्माचार्याने सुद्धा खाली मान घातली. का? जो पाप करतोय ना, पाप, त्याचं अन्न खाल्लं, जेवण केलं आणि जेवण चुकीच्या माणसाचं केल्यामुळे पाप होत असताना बघावं लागलं, खाली मान घालावी लागली, पंगत चुकली. कीर्तनात कमीत कमी संगत आणि पंगत बाबा एवढं जर लक्षात ठेवलं तर माझं आंधीचं येण्याचं सार्थक झालं. विठाल जर आपल्याला भूक लागली आणि 2-3 दिवस जेवायला मिळालं नाही तरी माणूस जिवंत राहतो. तहान लागली आणि 1 दिवस पाणीच प्यायला मिळालं नाही तरी माणूस जिवंत राहतो की नाही? राहतो.
पण कीर्तनात बसलेला माणूस म्हटला मी कीर्तन सुरू झाल्यापासून कीर्तन संपेपर्यंत श्वासोश्वास घेणार नाही. आता चालेल का? श्वासाशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही, जगू शकत नाही. आणि असा कोणी प्रयत्न केला की सकाळी पाहुणे मंडळीला फोन करावा लागेल, तयारी करावं लागेल आणि त्याला निरोप पण द्यावा लागेल. म्हणजे श्वासोश्वास अत्यावश्यक आहे. विठाल आपल्या जीवनामध्ये सफलता महत्वाची आहे, साध्य महत्वाचं आहे की ते प्राप्त केल्याशिवाय जीवन पूर्ण होत नाही. साध्य त्याला म्हणतात की जे प्राप्त केल्यानंतर, मिळवल्यानंतर, हातामध्ये आल्यानंतर काहीच मिळवायचं शिल्लक न राहणे, याचं नाव आहे साध्य. वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले सांगायचे, बुवा साध्य त्याला म्हणत जावं की जे कोणाचं साधनच बनत नाही त्याचं नाव साध्य. विठ्ठल संसारातील प्रत्येक वस्तू कोणाचे तरी साधनच बनत असते, ते साध्य होत नाही. कोणाचे तरी साधनच बनत असते, पण प्रपंचामधली कोणती वस्तू साध्य नाही, साधन होते. पण परमार्थात तसं नाहीये. साध्य त्याला म्हणत जावं की ते मिळवल्यानंतर ज्याने सांगतयाचे बोलणे खोटे, एकतयाचे व्यसन तुटे, जे जाणणे साने मोठे उरुनी त्याला म्हणतात साध्य. आणि हे प्राप्त करणं म्हणजे काय? ज्ञानामृते तृप्तस्य कृतकृतस्य योगिना कृतकृत्य झालो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. जे आपण इच्छा करतो ते पूर्ण होण्याला म्हणतात कृतकृत्य झालो. असं कधी आपल्या जीवनात होतं का हो? एक वाक्य सांगतो आपल्यातला आणि महापुरुषाचा फरक सांगतो मी तुम्हाला. काय सांगतो फरक ऐका. ज्याचं आयुष्य शिल्लक राहतं आणि काम संपतो, इच्छा संपते, त्यांना म्हणतात संत महाराज. ज्याचं आयुष्य शिल्लक राहतं पण काम संपतो, इच्छा संपते, त्यांना म्हणतात संत. आणि ज्याचं आयुष्य संपत पण इच्छा शिल्लक राहते, काम शिल्लक राहतो, त्याचं नाव आपण. आता आपलं खरं सांग विचारतो बाबा, इच्छा शिल्लक राहते का आयुष्य शिल्लक राहतं? कसं राहतं? अहो मरायला जरी टिकलो मरायला तरी इच्छा पूर्ण होत नाही. कसं सांगतो चला. ज्ञानोबरांची ओवी. सोहम तुला बेडूक माहिती का?
साप माहितीये? हा, कोण कोणाला गिळतं रे? गिळतं कोण कोणाला? हा, बेडकाला गिळतं, बरोबर. बेडकाला गिळत असताना ते साप पाठीकडून गिळतो का तोंडाकडून गिळतो? नाही ना, पाठीकडून गिळत असतो. आता एकदा बघून घ्या, एकदा गिळत असताना एकदा बघू. साप बेडकाला गिळताना तोंडाकडून नाही गिळत, पाठीकडून गिळत असतो. आणि त्या सापाने बेडकाला असं गिळत गिळत आलेलं असतं. फक्त बेडकाचं तोंडच उघडं असतं आणि बेडकाची सापाची बेडकाला गिळण्याची प्रक्रिया चालू असते. तरी देखील तो बेडूक आहे कुठं? सापाच्या तोंडात. आणि फक्त तोंडच उघडं दे, तरी देखील तो बेडूक समोरून जाणाऱ्या किड्या, मुंग्या, माश्या खाण्याचा प्रयत्न करतो. कोण? अहो, बेडकाचं कशाला सांगू? 300-350 किलोमीटर आळंदीनो काय तुम्हाला बेडकाचं सांगायला आलो का? बेडकाचं नाही सांगायला आलो, मी आपलं सांगतो. जवळ जवळ आपण काळाच्या जबड्यात गेलेलो आहोत आणि काळ आपला मिनिटाला सेकंदाला वाढ बघतोय. नाथ महाराज सांगतात, घडी घडी काळ वाट याची पायी, अजूनही किती आहे अवकाश. न्याळी पा केवडा पसरला चवडा, करोनी माझी वडा आकार गजू. दर दूर सापे गिळता उभा, तरी तो वेटाळी जिव्हा. तैसी या प्राणी कवन लोभा, वाढवी ती तृष्णा. तृष्णा नष्ट होणं, जीवनाची इच्छा रहित होणं हे जीवनाचं साफल्य आहे. आणि असं जर काय असेल, इच्छा रहित जीवन होणं, तर ते आहे भगवंताचं दर्शन. विठ्ठलाची एक जन्मा आल्याचे सार्थक. 10 एकर घेतल्यानंतर की 5 कोटीचा बंगला बांधल्यानंतर नाही हो देवा. विठ्ठलाची एक देखलिया, भगवंताचं दर्शन झालं. भगवान परमात्मा आपल्या अनुभवात आला, भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त झाला की आपलं जीवनाचं पूर्णत्व आहे. आपला देवाचा अनुभव आला पाहिजे. आता मला तुम्हाला एक विचारायचं बाबा, आपल्याला अनुभव नाही असं नाही का? अनुभव आहे, फक्त फरक एवढा आहे, अनुभव देवाचा नाहीये. खरं सांगा, बाकीचे अनुभव आपल्याला नाही का? भरपूर अनुभव आहे, फक्त एवढे देवाचा अनुभव नाही. पण अनुभव कुणाचा पाहिजे? देवाचा. देवाचा अनुभव नसेल आणि जगाचा अनुभव असेल तर त्याला आपल्या जीवनामध्ये किंमत शून्य आहे, शून्य.
आणि नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा तुकोबरा म्हणतात. अरे त्याला सगळ्या जगाचा अनुभव आहे आणि त्याला देवाचा अनुभव नाही. आणि नाही माझ्या मना, त्याला मी मानत नाही. तो पंडित असू द्या, ज्ञानी असू द्या, कसं असू द्या, माझ्या जीवनात त्याला देवाचा अनुभव असेल तर त्याला किंमत आहे. शून्याला काही किंमत असते का सोहम? शून्याला काही किंमत आहे का? नाही. एका फळ्यावर एक चांक लिहिलं होता. आता मला तुझं एकट्याचं नाव पाठी आणि पुढच्या वर्षी तुला वडिलांना सांगितलं आळंदीला घेऊन जा, मग तुला मला तुझी परीक्षा मला बघायची अगोदर. महाराज जर असला चांगला तर मग घेऊन जाऊ. हाय, फळ्यावर एक लिहि गेला होता. फळ्यावर एक माझी भाषा कळते ना पण तुला? घाबरू नको फक्त. काय होतं, मुलांना एकदम कीर्तनात नाव घेतलं आणि बोलायला लागलं की मुलाला सवय नसते ना, मुलं घाबरतात. फळ्यावर एक चांक लिहिल होता आणि ते एकच्या पुढे एक शून्य दिला. संख्या किती झाली? 10. म्हणजे या शून्याची किंमत किती झाली? तुम्ही सांगा. त्याला लोक जास्त लोड कीर्तन असं घरी निघून जाऊ असं होऊ शकतं. त्याला काय मस्त पाहिजे ना. किती किंमत झाली या शून्याची? 9. बरोबर. अजून या शून्याच्या पुढे एक शून्य देऊ. किती संख्या झाली? 100. आता दुसऱ्या शून्याची किंमत किती झाली? दुसऱ्या शून्याची किंमत सांगा ना. 90. हा बरोबर. आता 100ची पुढे अजून एक शून्य देऊ. 1000. आता तिसऱ्या शून्याची किंमत किती आली? नाही, 900. 9, 90, 900 इथपर्यंत. बरं, अजून शून्य देऊ का थांबू? बरं थांबलेलं बरे. मला बाबा म्हणते नको, थांबलेलं बरं, वेळ कमी. चला आपलं कामापुरतं झालं. 9, 90, 900 या किमती कशा सांगितल्या मला तुम्ही? शून्य सांगितलं ना. 9, 90, 900 किंमत कशाची आहे? शून्याची आहे. एक खोडगर पोरग आलं आणि त्याने एक चांका पुसून टाकला. तो एक चांका होता ना पहिला, तो पुसून टाकला. आता या शून्याची किंमत किती राहिली? अहो तुम्ही मला आताच 9, 90, 900 हे किमती कशा सांगितल्या? शून्याच्या. मग शून्य त्या फळ्यावर नाही का? आता अहो शून्याला किंमत जरूर आहे, पण कधी अगोदर एकचा अंक असेल तर, एकचा अंक असेल तर शून्याला किंमत आहे. तसं तुमच्या जीवनामध्ये तुमच्या गाडीला, तुमच्या बंगल्याला, बँक बॅलन्सला किंमत आहे, पण कधी गळ्यात माळ असेल तर. नाही तर मग सगळं आहे आणि हेच नाही तर मग त्याला किंमत नाही. एके दाखविले 10 फाटा पहा पुसवली. तुकवायला म्हणजे पण पुसायची गरज नाही. खालचं दांड काही ना, फक्त त्याला फाटा पुसा तर ते पण शून्य होतो. सांगण्याचा मुद्दा आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या देवाचा अनुभव आला पाहिजे. देवाचा अनुभव आला की आपली इच्छा पूर्ण होते आणि एकदा इच्छा पूर्ण झाली, आपल्या आशा संपले. काय होतं याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देतात. Hare
हरी जेही हृदय मंदिरी, त्याचं जीवन सफल आहे, त्याचं जीवन परिपूर्ण आहे. हृदय मंदिरामध्ये हरी साठवला त्याचं जीवन परिपूर्ण आहे. प्रश्न हा निर्माण होतो, हृदयात हरी साठवता येतो का? आणि हृदयात हरी साठवण्याकरता हरी तेवढा लहान होतो का? कारण ज्याच्या साठवायचा ती आहे लहान, बघा उलट झालं. ज्याच्या साठवायचा ती आहे लहान आणि ज्याला साठवायचा तो आहे मोठा. म्हणजे हे छोट आणि ज्याला साठवायचा तो मोठा. तर साठवता येईल का? सगळ्यात मोठी आहे पृथ्वी. या पृथ्वीपेक्षा 10 पटीने मोठा आहे आप. आप म्हणजे पाणी. पाण्यापेक्षा 10 पटीने मोठा आहे तेज. तेजापेक्षा 10 पटीने मोठा आहे वायू. वायूपेक्षा 10 पटीने मोठा आहे आकाश. आणि आकाशापेक्षा अनंत पटीने मोठी माया. आणि मायेपेक्षा अनंत पटीने मोठा आहे ब्रह्म. आणि एवढं मोठं ब्रह्म साठवायचं कसं सांगा ना महाराज? 11:15 झाली. साठवायचं कसं याचं उत्तर सांगा, म्हणजे आम्हाला पुढं कीर्तन सोडायला अडचण येणार नाही. सांगा कसं साठवायचं ते सांगा. आणि ज्याच्या साठवायचं ते आहे सूक्ष्म. किती सूक्ष्म आहे याचं मोजमाप अजून कोणत्या शास्त्रज्ञाला लागलेलं नाही. आपलं हृदय किती छोटं आहे म्हणून, म्हणजे किती बारीक आहे अजून कोणाला सांगता आलं नाही. आणि हरी किती आहे? अथवा बहुनेतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यहामिदं कृष्णम् एकांशेन स्थितो जगत्. अनंत ब्रह्मांडी एकी रोमी ऐशी धेंडी. भगवंताच्या एका रोमावरती पूर्ण ब्रह्मांड आहे. एवढा मोठा केवढा? एवढा प्रभू भावे. एवढा प्रभू भावे. एवढा प्रभू भावे. एवढा हा शब्द तुकोबराने सांगितला. पण एवढा म्हणजे केवढा हिने सांगितलं. एवढा म्हणजे केवढा? एवढा. मोठ्यातला मोठा जरी असला तर माणूस म्हणतो एवढं. आणि लहानातलं लहान जरी असलं तर माणूस काय म्हणतो एवढं. एवढं म्हणजे केवढा सांगता येत नाही एवढा. आणि प्रभू शब्दाचा अर्थ आहे मालक गतीर भ्रता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभवात प्रलयस्थानम निदानं विजमव्यम. पर्वता बैसकान संडावी समुद्रा रेखा नोलंडावी. पृथ्वीय भूते वावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले. म्या चालविल्या सूर्य चाले. म्या हलविल्या प्राणो हले. जो जगाचे चाळीता मियाची नियमिला साता. काळूक राशी तसे भूता. हे मने गती सगळे सगळे जाता सगळे दयाची. तो हा समर्थ वृक्षाचेही पान हाली ज्याची सत्ता. राहिली अहंता मुंग कोठे. अरे या देवाच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही. त्याला म्हणतात प्रभू. आणि एवढा प्रभू साठवायचा कसा? पण महाराज उत्तर देतात एवढा प्रभू भावे. भावे हा शब्द महत्वाचा आहे. तुमच्याकडे भाव असेल प्रेम असेल तर तुम्ही त्याला साठवता येत. अनेक उदाहरण आहे. भाव बळी आकळी हिरवी नाकळी करतळी आवळे तैसा हरी. तुमच्याकडे भाव असेल प्रेम असेल तर मग जसा पाहिजे तुम्हाला तसा होतो. फक्त काय पाहिजे तुमच्याकडे? भाव पाहिजे. कोणी साठवला
पवनतनय संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसवू सुरभूप. हनुमंतरायाने साठवला. आणि कोण साठवला? आपण सगळे पांडुरंग परमात्माच्या परिसरातले आहोत, संतांच्या परिसरातले आहोत. आनंद भेंडी म्हणून गाव आहे आता जवळ आहेत आपल्या टेंभुर्णीपाशी. या आरण गावी श्री संत सावता महाराज रानामध्ये कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी काम करत असताना फक्त म्हणलं कलथूम लसूण मिरची कोथंबिरी अवघा व्यापीला हरी. फक्त असं करत असताना काय केलं त्यांनी? सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी. त्यांनी साठवला महाराज. श्री संत सावता महाराजांनी साठवला. जनाबाई महाराजांना साठवला. धरला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर हृदयवंदी खाना केला हात विठ्ठल कोंडीला. अनेक संतांचे उदाहरण आहे त्यांनी साठवला. एक झालं. पण आपलं शास्त्र असं आहे, जर आपल्याला हृदयात देव साठवायचा असेल तर ते घर अगोदर निर्मळ करावं लागतं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि मग येवनी गोपाळ राही तेथे. जर आपला भगवान परमात्मा जर आपल्या हृदयात साठवायचा असेल तर या हृदयाचं मंदिर करावं लागतं. मंदिर कशाला म्हणतात? म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, मंगलता दिव्यता आणि रम्यता ज्या ठिकाणी असते ना त्याला म्हणतात मंदिर. म्हणजे काय करावं लागतं? या हृदयातला जे काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे षडविकार षडवैरी बाहेर काढावे लागतात. तेव्हा भगवान परमात्मा आपल्या हृदयात साठवू शकतो. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आपल्या घरी जर पाहुणे यायचे असले पाहुणे तर आपण घर कसं करतो? कसं करतो घर? हा म्हणजे पाहुणे नाही, सप्ताहाचे पाहुणे नाही. महाराज नाही आळंदीवरून मुलाला पाहायला पाहुणे यायचे असतील ते पाहुणे म्हणतो मी. आणि मग अशी कोपरे कापरे सगळे झाडून घ्यायची. चटाया शेजारी कोण आणायच्या, उशी आणायच्या, तक्क्या आणायचा, खुर्च्या आणायच्या, सगळं असं स्वच्छ करायचं. आणि ते पाहुणे येतात बघतात आणि बघितलं त्यांना पसंत पडतं सगळं आणि ते निघून जातात जमत. आणि मग 6 महिन्यानंतर त्याच्या लक्षात येतं हा सगळा बारदाना उष्णाने आणलेला होता. यांचं घरातलं काहीच नव्हतं, रॉंग नंबर लागला. अहो साधा पाहुणा जर यायचा असेल तर आपण घर किती निर्मळ करतो. आणि या विश्वाचा मालक जर आपल्या हृदयामध्ये साठवायचा असेल तर ते घर तसंच ठेवावं लागेल का? नाही नाही नाही, हे घर तुम्हाला निर्मळ करावं लागेल. बघा तुकोबारायाने त्या काळामध्ये देव डोक्यावरती घेतला, पाठीमध्ये घातला, डोक्यावर घेतला आणि गल्लीत फिरायला लागले. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. ऐकायला
कोणी देव घ्या कोणी ऐता आला घर बसोनी. तुकोर विचारायला लागले. लोक म्हटले नाही आम्हाला देवर लगे का साठवणीचे रुंदले जागे. तुम्ही देव घेऊन आले पण देव साठवायला आमच्याकडे जागा रिकामी नाही. का जागा रिकामी लागते? जुन्या काळामध्ये ना माता भगिनी घागरीने पाणी आणायच्या. आता घागरीचं असं होतं बुडामध्ये मोठी आणि तोंडात कशी असायची ती बारीक असायची, छोटी असायची. मग ती विहिरीवर नदीवर काय आड असला की त्या घागरीने पाणी आणायचं. आपण नदीवर घेऊन गेलो आणि एकदम तिला असं बुडवलं त्यात पाणी जातं का? नाही. त्याला असं पालथं केलं 2-3 फूट असं खाली दाबलं पाणी जातं का? नाही. त्यात पाणी जावं असं वाटत असतं तर काय करावं लागतं? त्याला कानी करावं लागतं. कानी केली तर वाकडी केलं कानी केलं की मग त्यात पाणी जातं. का जातं पाणी? त्या घागरीत हवा असते. घागरीत काय असते? हवा असते. ती हवा जशी जशी बाहेर जाईल ना तसं पाणी आत जातं. काही घागरी. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. घागर पाण्यात असणं महत्वाचं का घागरीत पाणी असणं महत्वाचं आहे? म्हणजे पाण्यात घागर असावी का घागरीत पाणी असावं? हा, घागरीत पाणी असावं. काही घागरी 40 वर्ष झाले पाण्यातच आहे पण त्याच्या आत काही त्यांनी पाणी जाऊन दिलंच नाही. बाबा त्याने काय केलं? ते म्हणलं नाही पाणी जाऊन दिलं नाही आतमध्ये. मग घागर किती दिवस पाण्यात हे महत्वाचं नाहीये, त्या घागरीत पाणी गेलं का नाही हे महत्वाचं आहे. तसं तुम्हाला भगवान परमात्मा हृदयात साठवायचा असेल तर या हृदयाचं मंदिर करावं लागेल. हृदयाचं मंदिर केलं की त्याचं फळ त्याचं साध्य काय मिळतं हे अभंगाच्या दुसऱ्या Oh
त्यांची सरली इरजार झाला सफल व्यापार. उदय मंदिरामध्ये आपण हरी साठवला की त्यांची सरली इरझार. इरझार या शब्दाचा अर्थ आहे येणं आणि जाणं. थोडक्यात सांगायचं म्हणजे मराठीत म्हणाय घोडं मेलं ओझ्यानी आणि शिवरू मेलं इरझाऱ्यानी. याचा अर्थ कसलाच लाभ न होता नुसतं यायचं आणि नुसतं जायचं याला इरझार म्हणतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्मी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित किंवा किती जन्म झाला फेरा गणित नाहीची तातारा. पडिलो आवर्ती भोरा बहु दोरा ओळसिया याला म्हणतात इरझार. आणि इरझार संपलं झाला सफल व्यापार. अनेकदा व्यापार सफळ झाला आपल्या हातात हरी आला की दोन गोष्टी राहत नाही. हरी आला हातात मग कैची भय चिंता. हरी हातात आला या शब्दाचा अर्थ आहे हरी हातात आला म्हणजे हरी अनुभवात आला. हातात आला म्हणजे तो आमच्या प्रेमात आला. आपलं जीवन भगवंताच्या ताब्यात असणं हे निराळं आणि देवच आपल्या ताब्यात असणं हे निराळं. म्हणून हरी आला आता मग कैची भय चिंता. चिंता आणि भीती राहत नाही. आता आपण चिंता करतो रात्रंदिवस चिंता करतो. नित्य उठून या खावयाची चिंता. उद्या सकाळी डबा काय करायचा रात्री चिंता. ती चिंता करायची नाही. जीवनात चिंतन करा. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. चिंतन केलं ज्ञानोबारांचं आजही समाधीमध्ये चिंतन चालू आहे. ज्ञानदेव घेतले दान हृदयी धरुनिया ध्यान. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करतो. ज्ञानोबारांचं चिंतन आजही समाधीमध्ये चालू आहे. चिंता नका करू चिंतन करा. म्हणून चिंता राहत नाही भीती राहत नाही. याचा अर्थ असा आहे भगवान परमात्माला आपण सगळं समर्पण केलं की भगवान परमात्मा काही शिल्लक ठेवत नाही. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे
होमा